सर्पदंशाच्या घटनेनंतर गडचिरोलीतील आश्रमशाळा ओस पडली आहे। सर्पदंशाच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा प्रकार। आश्रमशाळेतील 233 विद्यार्थ्यांपैकी फक्त 7 विद्यार्थी शाळेमध्ये उरलेत। भीतीमुळे पालकांनी आपल्या पाल्यांचं नावच या शाळांमधून काढून टाकलेलं आहे। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीची आदिवासी विकास मंत्र्यांकडून भेट करत विचारपूस करण्यात आली आहे। अशोक उईके यांनी नागपुरातील रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे। दीपिका मडावी यांच्या तब्येतीची अशोक उईके यांच्याकडून विचारपूस। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झाल्याने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता। आदिवासी विद्यार्थी संघाकडून मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। आदिवासी विद्यार्थी संघाचे प्रमुख नंदू नरोटे यांची ही मागणी आहे। गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणी आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक झाला आहे। 25 ऑगस्टला गडचिरोलीतील सर्व आदिवासी आश्रमशाळा बंद ठेवत आंदोलन केलं जाणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। शाळेतील 7 विद्यार्थ्यांकडून उईके यांनी माहिती घेतलेली आहे। गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेमध्ये फॉरेन्सिक टीमकडून तपासणी, सीसीटीव्हीची हार्ड डिस्क आणि पाण्याचे नमुने ताब्यात घेतलेले आहेत। जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी आश्रमशाळेमध्ये दाखल झालेत। गडचिरोलीच्या व्याहाड बुर्जमध्ये पती पत्नीला सर्पदंश, विषारी साप चावल्यानं पती पत्नी गंभीर असल्याची माहिती आहे। गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये दोघांवर देखील उपचार सुरू आहेत। 3 दिवसात सर्पदंशाची ही दुसरी घटना समोर आहे। विद्यार्थ्यांसाठी बेड नसलेल्या सर्व आश्रमशाळांना नोटीस बजावणार आहेत। गडचिरोली सर्पदंश प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाचा निर्णय आहे। सर्पदंश झाल्यावरती काय करावं या संदर्भात अधीक्षक आणि मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मंदावलाय। प्रमुख नद्यांनी अद्याप इशारा पातळी गाठलेली नाहीये। यंदा प्रशासनाला पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। नंदुरबारच्या गौतम नगरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे। पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप। तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यानं नागरिकांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे। लातूरच्या औसा तालुक्यातील हळदुर्ग आणि बऱ्हाणपूर गावांमध्ये नळांद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे। लाखो रुपये खर्चून योजना राबवून देखील पाणीच मिळत नाहीये, त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। लातूर जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये आता अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे। तिरू आणि मसलगा प्रकल्पात 0% जलसाठा आहे, त्यामुळे आता संभाव्य पाणी टंचाईवरून नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसाची दडी। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाऊस गायब आहे। मका, सोयाबीनसह खरीप पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। मोठ्या पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागून राहिलेल्या आहेत। वर्ध्यामध्ये पावसाच्या खंडाचा मिरची पिकावर परिणाम झालेला आहे। पिकांची वाढ खुंटली आहे आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे। नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। नंदुरबार आणि सुंदरडे शिवारातील शेती पाण्याखाली गेली आहे। कापूस, मिरची, पपई पिकं धोक्यात आलेली आहेत। नांदेडच्या हुडी गावालगतच्या नाल्यावर पूल नसल्यानं पावसाळ्यामध्ये ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे। यापूर्वी तरुण आणि जनावरे वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या, त्यामुळे तातडीने पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या पेगलवाडी गावातील विद्यार्थ्यांनी मांडली आपली रस्त्याची व्यथा। व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे। नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा झाडाझडती घेणार आहेत। 14 ऑगस्टला मुख्यमंत्री कुंभमेळा कामांचा आढावा घेतील। रस्त्यांची दुरवस्था आणि संथ गतीच्या कामांवर मुख्यमंत्र्यांचं पुन्हा एकदा लक्ष आहे। नाशिक शहरातील 5000हून अधिक खड्डे बुजवलेले आहेत। खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मटेरियल उच्च दर्जाच्या खडीचा वापर नाशिक पालिकेच्या मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचा दावा आहे। शिरपूर कोहमारा या महामार्गावरती जीवघेणे खड्डे पडलेले आहेत। 2 कार उलटलेल्या आहेत। मुंबई कोलकाता महामार्गाची दुरवस्था झाली आहे। तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जाते। अक्कलकुवा मोलगे मार्गावरील देवगोई घाटात तीव्र वळणावरती भली मोठी दरड कोसळली आहे, त्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आहे। समोरून येणारी वाहनं दिसत नाहीये, त्यामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे। दरड तातडीने हटवण्याची मागणी केली जाते। रत्नागिरीच्या दापोली काळकाई कोंड गावात संरक्षक भिंत घरावर कोसळली। संरक्षक भिंत कोसळून घराच्या पडवीचं नुकसान झालेलं आहे। सततच्या पावसामुळे संरक्षक भिंत खचली आहे। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये।
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटातून एसटी वाहतूक बंद. पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची भीती असल्यानं खबरदारी. तर आंबा घाटाऐवजी आता पाचल मार्गे अणुस्कुरा घाटातून एसटी बसेस जाणार आहेत. रत्नागिरीच्या परशुराम घाटामध्ये रस्त्याला पुन्हा तडे गेलेत. परशुराम घाटातील रस्त्याच्या काही भागात तडे गेलेत. घाटाच्या मध्यभागी रस्ता खचलेला आहे. प्रवास धोकादायक बनलेला आहे. चाकण एमआयडीसीतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ते दुरुस्त केले जात नाहीयेत. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कंपनीच्या उत्पादनावरती याचा परिणाम होत असल्याचा यावेळी चाकणमधील उद्योजकांचा आरोप आहे. त्यांची ही मागणी आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये झडपी शाळेचा स्लॅब कोसळल्यानं 13 विद्यार्थी जखमी. अक्कलकोट तालुक्यातील बबलाबाद गावातील शाळेतला धक्कादायक प्रकार आहे. जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार दिल्यानंतर डिस्चार्जही देण्यात आलेला आहे. पुण्याच्या मावळमधील धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ आलेली आहे. रस्ता नाहीये, त्यामुळे आता वृद्धाला झोळीतून नेण्याची वेळ आली. वारंवार निवेदनं देऊन देखील ठोस उपाययोजना होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. लवकरात लवकर उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. पुण्याच्या चाकण बाजार समितीमध्ये भाजीपाल्याला मातीमोल किंमत मिळते. कोथिंबीरला 1 रुपया तर मेथीला 2 रुपयांचा दर मिळतोय. पुणे घाटमाता परिसरामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुणे घाटमाता परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह कोकण, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात देखील मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. नागपूरमध्ये पुढील 2 ते 3 दिवस ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पावसाने दडी मारली, त्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 28 जुलैच्या अतिमुसळधार पावसामुळे नागपूरमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीची हायकोर्टाकडून गंभीर दखल. पाणी साचण्यावरती तात्कालिक आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा अहवाल 14 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश आहेत. शिरपूर तालुक्यासह सातपुडा पर्वतरांगेमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं शिरपूरच्या अरुणावती नदीला पूर आलेला आहे. जोरदार गावातून जाणारा अरुणावती नदीचा लहान पूल पाण्याखाली गेलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण हे 93.54% भरलंय. धरणातून 2400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये 71.71 टीएमसी जिवंत पाणी साठा आहे. पाण्याची आवक आणि साठ्यावर प्रशासनाचं लक्ष आहे. हतनूर धरणाच्या 9 केंद्रांमध्ये 153.4 मिलीमीटर पावसाची नोंद. पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले आहेत. हतनूर धरणातून 25,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धुळ्यातील सोलवाडे जामफळा उपसा सिंचन जलसिंचन प्रकल्पाचं काम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे निर्देश आहेत. प्रकल्पासाठी 133 केव्ही वीज पुरवठ्याचं कामही वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये 87% पावसाची नोंद झाली आहे. पालघरमध्ये संपूर्ण हंगामापेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद आहे. ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसानं 2000 मिलीमीटरचा टप्पा पार केल्याची माहिती. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही 70%हून अधिक पाऊस झाल्याची माहिती आहे. साताऱ्याच्या माण आणि खटाव तालुक्यामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. मायनी तलावामध्ये टेंभू योजनेचं पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. धुळ्यामध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अमरावतीमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड होता. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. धरणं अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहेत. हिरवाई आणि धुक्याच्या चादरीनं सातपुड्याचं सौंदर्य खुललेलं आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा नसल्यानं यावेळेस ही संपूर्ण सुविधा देण्याची मागणी स्थानिकांकडून केली होती. डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्ट तिरंगा रॅली वरून महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे. श्रीकांत शिंदेकडून विश्वविक्रमी तिरंगा रॅलीचं आयोजन तर भाजपकडून स्वतंत्र तिरंगा रॅलीचं कार्यक्रमाचं यावेळेस आयोजन करण्यात आलेलं आहे. बीडमध्ये भाजपची तिरंगा रॅली संपन्न झाली. हजारो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसरातून सुरू झालेल्या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये समारोप झालेला आहे. मुंबईच्या वरळीतील वसतिगृहाचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर शिरसाट यांनी वसतिगृहाचा आढावा घेतला. खर्च करूनही चांगले जेवण मिळत नसेल तर कसं चालणार, शिरसाटांची प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बबनराव घोलप, राजकुमार बोडेले तसेच माजी आमदार बाबूराव माने हे देखील उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे। पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकारासंदर्भात केंद्राचा कायदा राज्यामध्ये लागू केला जाणार आहे। 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारणार आहेत। विशेष आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश आहेत। नागपूर सिव्हिल लाईन्स इथल्या मुख्यमंत्री सचिवालयात युवक काँग्रेसने पोस्टर चिकटवलेलं आहे। हे भाजपचं कार्यालय अशा आशयाचे पोस्टर्स आहेत। SIR प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यात यावी, युवक काँग्रेसचं यासाठी निवेदन देखील आहे। कोल्हापुरातील मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेविरोधात यावेळेस ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आक्रमक झाले आहेत। मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आमदार राजेश क्षीरसागर अपयशी ठरले आहेत असा आरोप संजय पवार यांनी केला आहे। जनतेची माफी मागून नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा, संजय पवार यांची मागणी आहे। रायगडच्या माथेरानमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षांची मनमानी समोर आली आहे। पूर्व परवानगी न घेताच शालोर्ट या तलावाचे पाणी सोडण्यात आलेलं आहे। पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता पाणी सोडल्यानं प्रशासनाकडून गंभीर दखल देखील घेण्यात आलेली आहे। जळगाव उपवन संरक्षण कार्यालयासमोर पाचोरा येथील वन्यजीव रक्षक रेस्क्यू सेंटर NGOचं आमरण उपोषण। मानक वन्यजीव रक्षक पदाच्या नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आलाय। जुन्या वन्यजीव रक्षकांना संधी देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील महिलेवरती अत्याचार करून खून, जळगावात कुंभार समाजातर्फे या सगळ्या समाज बांधवांतर्फे निषेध करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची समाज बांधवांची मागणी आहे। रायगडच्या कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था समोर आणणाऱ्या 3 शाळकरी मुलींची ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट घेण्यात आलेली आहे आणि यावेळेस आदित्य ठाकरेंनी फोनवरून या मुलींसोबत संवाद देखील साधलेला आहे। परभणी महापालिकेच्या आरोग्य सभापती डॉक्टर अबोली कांबळेंच्या खुर्चीवर त्यांचे वडील डॉक्टर अनिल कांबळे बसल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या फोटोवरून सभापतींचा कारभार नातेवाईक पाहत असल्याचा आरोप केला जातोय। महापालिका वर्तुळात आता चर्चा सुरू झालेली आहे। गोकुळ दूध संघात अवसायनातील दूध संस्थांना मतदानाचा अधिकार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निकाल आहे। निर्णयामुळे सुमारे 1300 संस्थांना मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे। कोर्टाच्या निर्णयामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांना दिलासा। साताऱ्यामध्ये वयाची 100 पार केलेल्या 4 सख्ख्या भावंडांकडून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यात आली आहे। जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना। भंडाऱ्याच्या तुमसरमधील मिटेवाणी परिसरात शासकीय रुग्णालयाला मंजुरी मिळालेली आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी करण्यात आली आहे। आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील 58,056 विद्यार्थी अद्याप शालेय गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। विद्यार्थ्यांना पहिला नियमित गणवेश मिळाला असला तरी दुसरा गणवेश अद्यापही मिळालेला नाहीये। विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य कधी मिळणार असा सवाल उपस्थित। प्रशासनाची वाट न पाहता थोपटेवाडी ग्रामस्थांकडून श्रमदान करण्यात आलं। 7 वर्षांपासून दुर्लक्षित रस्त्याची दुरुस्ती, खड्ड्यांमुळे त्रस्त ग्रामस्थ अखेर रस्त्यावर उतरले। 1.5 किलोमीटर रस्ता श्रमदानातून दुरुस्त करण्यात आलेला आहे। हिंगोलीतल्या खिचडी भजीच्या हॉटेलवर FDAची मोठी कारवाई आहे। खिचडीमध्ये अळ्या आढळल्याच्या आरोपानंतर महाराज भजीवाले हॉटेलची तपासणी, गंभीर त्रुटींमुळे महाराज हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित। पुण्यातील मनसर दूध भेसळ प्रकरणामध्ये अटकेतील आरोपींना न्यायालयीन कोठडी, मुख्य आरोपी सुशांत हिंगे यालाही न्यायालयीन यावेळेस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे। बुलढाण्यातील खामगावच्या निर्मलाबाई हेलोडे आजींनी अधिकारी तुकाराम मुंडे यांना खामगावात येण्याची साथ घातलेली आहे। शहरातील भेसळ आणि भ्रष्टाचारावरती कारवाई करण्याची मागणी करणारा आजींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईसा शहरामध्ये FDAची कारवाई आहे। शहादा बायपास रोड परिसरातून सोयाबीन तेलाचा साठा जप्त, 5,89,000चा 2,096 किलो सोयाबीन तेल साठा जप्त, मसाले, भगर तसेच विदेशी मद्याचे नमुने ताब्यात घेण्यात आलेले आहेत। परभणीमध्ये 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं भीक मागो आंदोलन आहे।
कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। वेतनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 10 तारखेपासून काम बंद आंदोलन आहे। ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांना मार्गदर्शन करणाऱ्या आचार्य सुनील कुमार यांचा समाज उपयोगी कार्यासाठी गौरव करण्यात आला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकमत मराठवाडा अवॉर्ड्स देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे।